काही लोकांचं आयुष्य हे इतरांना खुश करण्यातच जातं. त्यामध्ये फॅमिली असो किंवा अदर रिलेशन्स असो. तर त्यांना फक्त इतरांना खुश ठेवायचं असतं. त्यामध्ये ते हे गोष्ट विसरतात की आपली सुद्धा एक पर्सनल इमेज आहे आणि बऱ्याचदा अशा लोकांसाठी टाइम वेस्ट केला जातो की त्या ठिकाणी समज आणि संवेदना हा प्रकारच नसतो. आणि मग हीच व्यक्ती कालांतराने एकाकी होते आणि डिप्रेशनकडे वळते. तर डिप्रेशन ही काय तुम्हाला युनिव्हर्सने दिलेलं गिफ्ट नाहीये. तर हे तुम्ही स्वतः ओढून घेतलेली एक परिस्थिती, एक भावना आहे, की ज्यातून तुम्ही मुक्तही होऊ शकता. बऱ्याच लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो, की माझ्याबरोबर वाईट घडलं, माझ्या नशिबात असंच होतं, तसंच होतं. नशिबात काहीही वाईट नाही. त्यानंतर इतरांच्या आयुष्यात चाललेले प्रॉब्लेम सुद्धा आपण स्वतःचेच मानायला लागतो. कारण त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपला सल्ला द्यायचा असतो. आणि सल्ला त्यांना पाहिजे नसतो. आपण स्वतः त्यांना सल्ला देतो आणि दिवसभर आपण त्या विचारात राहतो, की ह्या व्यक्तीबरोबर असं झालं, त्या व्यक्तीबरोबर तसं झालं आणि आपण आपला दिवस खराब करतो. आणि परत आपण हेच वाक्य रिपीट करतो, की मी डिप्रेशनमध्ये आहे. माझ्याकडे निगेटिव्ह थॉट्स वाढत चालले आहे. याचं कारण एकच आहे, की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक परिस्थितीला तुम्ही तुमच्या पद्धतीने हाताळायला पाहता. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचं असेल, तर इतरांवर आपली मते लादू नका. त्यामुळे स्वतःला जबाबदारीच्या ओझ्यातून काही प्रमाणात का होईना मुक्त करा आणि मग मिरेकल पहा.